पार्थ, आम्ही एका व्हिडिओमध्ये बघतोय ट्रेलरमध्ये की तुला असं विचारण्यात येत आहे की तुला मुलगी कशी हवी आहे. सो आता काय सांगशील की तुला खऱ्या आयुष्यात मुलगी कशी हवी आहे? कशी म्हणजे मी ते मागे म्हणलो होतो तशीच मुलगी मला हवी आहे. माझा अत्यंत सोपा क्रायटेरिया आहे, हा. अजिबात अवघड नाहीये. मुलगी डॉक्टर असावी, अच्छा, स्वतःचा दवाखाना असावा आणि कोकणात राहणारी असावी. वा. कारण माझं खूप नेहमीचं ध्येय आहे की डबल इन्कम असलं पाहिजे एका घरामध्ये आणि ते दोन्ही इन्कम तिचेच असावे असं माझं म्हणणं आहे. हा. वा. कारण डबल इन्कम तर पाहिजे घर चालवायला. आपले जे आहेत ते सगळे उडवायचे असतात. या टिप्पणीनंतर मला असं वाटतंय की तो बघा मे बी तू सिंगलच राहतोय. डायरेक्टली सांगितलं डॉक्टर मुलींनी डीएम करू शकतात हो हो हो. स्वतःचा दवाखाना असेल तर उत्तमच. काय आहे माझे जे पैसे असणार आहेत ते आज आहेत उद्या नाही आहेत. आणि कोकणातली कुठली? कोकणातली ना मला देवगड, अच्छा, देवगडचे असेल. हा, जिथे समुद्र किनारा आणि आंबे आणि मासे, उत्तम छान मासे असतील. मी स्वतः करेन, काहीच मला आवडतात करायला, मी करेन. तर अशी हो 100%. तर अशी एक मुलगी हवी आहे जिला आणि ना मला रसिक मुलगी हवी. रसिक, शौकीन, जसं आपल्या सिनेमाचं आहे. शौकीन हवेत, त्यांना अरसिक नको बाबा. छान फडके, सुधीर फडकेंची गाणी लावली बाबा आणि एक मस्त रवा फ्राय मासा लावला तव्यावरती. अरे यार काय. आणि बाहेर पाऊस आहे, कोकणातलं कौलारू घर आहे, मरल म्हणजे काय उरलंच नाही ना, संपलं. रिटायरमेंट काही नको आपल्याला. मस्त काजू काढायचे, सुपाऱ्या काढायच्या, काय अरे लाईफ यार. असं छान काहीतरी पाहिजे. केळफुलाची भाजी खायची, फणसाची भाजी खायची. अरे धमाल धमाल, असं काहीतरी आयुष्य पाहिजे. लवकरच मिळेल. धन्यवाद. येस. आणि असेल आता कोणी तर सांगा. नक्की नक्की. आणि तुम्ही सुद्धा प्लीज डीएम करा ह्याला. हो. ठीक आहे.